ज्यांनी आपल्या डायलॉगने वेड लावलं तो सुरज चव्हाण आता माझ्यासोबत आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या थीमने त्याचं नाव झालं, एक गरीब कुटुंबातून या सुरज चव्हाणने आज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या स्वतःचं नाव केलं आणि ते आज माझ्यासोबत आहेत. सुरज चव्हाण सर, नमस्कार. नमस्कार. कशा प्रकारे हा सगळा जीवन तुमचा प्रवास होता? तुम्हाला नक्की कशी यातून तुम्हाला ओढ लागली, काय सांगाल आपण? मोडमध्ये मला पहिल्यापासून व्हिडिओ बनवायची लय आवड हम्म. आणि आमची नाजूक परिस्थिती होती. शाळेत जायला 1 रुपया बी नव्हता. आमचा आप्पा आई सारखे म्हणायचे शाळेत जा, पण मला आवड नव्हती. कारण मला आवड होती व्हिडिओ मध्ये. बर. मला तिकडे जायचं म्हणलं ना तर मी शाळेत बसत नव्हतो. डोंगरात जायचं, आपलं रानात. आमच्या शेरडा होता त्यामुळे शेरडा समजायला जायचं, असं करायचं. शाळा किती झाली तुम्ही? 8वी झाली. 8वी झाली. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव झालं. मला वाचता येत नाही पण मनच जिंकतो माझ्या फ्रेंड. आपण जर पाहिलं तर खरंच वाचता येत नाही त्यांना, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरज चव्हाणचं नाव झालंय. ते केवळ त्यांचं प्रेम, शी आपुलकी आणि एक गरिबीची जाणीव असलेला हा सुरज चव्हाण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेम झालेला आहे. सुरज चव्हाण सर, हा जो सगळा प्रवास होता, आज तुम्ही तुमच्या झोपडीतून किंवा घरातून तुम्ही आज बंगल्याकडे आलात, आमचं काय सांगाल आपण? सफर होतं तिथं. पाऊस आला की पाणी व्हायचं, वाहून जायचं. आमची घरात परत असायची, त्या परातीने पाणी काढायचं बाय. म्हणजे अख्खे ओल्ले व्हायचे कपडे. गाडायला परत काहीच नव्हतं, वाहून जायचं. मग आम्ही देवीचं कार्यालय माहिती समोर कार्यालय आहे. तिथं अंगावर काहीच नव्हतं, अंग नुसतं बर्फागत त्यांना उडायचं. इतकं गाड लागायचं. मग आईची डोंगरी अंगावर घ्यायची मरे माताची. त्याने सपोर्ट केला म्हणून थोडं जाऊन टॉपचं टीम बनलं. असे अनेक जण आता ह्या याच्यामध्ये तुमच्या संघ होतात, अशांना आपण काय सांगाल आपण? त्यांना सांगितलं की मी आता की कष्ट करायचं, यश नक्कीच. फक्त मागं नाही बघायचं, पुढंच बघायचं असं. नक्कीच सुरज चव्हाणचं हेच प्रेमाचं वक्तव्य आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेड लावलं आपल्या डायलॉगने. आणि आज सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला तो सुरज चव्हाण. खरं तर गरिबीतून जो एखादा कलाकार पुढे येतो त्याला खरंच त्या गरिबीची जाणीव असते. आणि गरिबीची जाणीव असताना हा कलाकार सुरज चव्हाण. सुरज चव्हाण साहेब, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पाहत राहा फक्त सुरज चव्हाण भेटायला. काय सांगाल आपण? आपल्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी त्यांना आमंत्रण द्यायला आलोय. हा. त्यांना भेटून आमच्या पूर्ण टीमला खूप आनंद झाला. एक साधं व्यक्तिमत्व आहे. हा. महाराष्ट्राने त्यांच्या पाठीमागे उभे राहावं पुढच्या कारकिर्दीसाठी. सुरज चव्हाण, आपण काय सांगाल? मी सांगेन की माझ्या महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलंय. महाराष्ट्रच माझा आई बाप आहे, त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी मोठा तयार आहे. काय जण आपलं ट्रोल केलं गेलं. मी लक्ष देत नाही, मी त्याच्याकडे बघेन. हा हा. मी माझं फक्त आई मरे माता ओम नमः शिवाय गणपती बाप्पा मोर. रोज किती लोक येतात भेटायला? रोजच येत, गर्दी होते, घर भरतं रोज. हा हा. काय वाटतं आता सुरज चव्हाण एका घरातून जो बंगल्याकडे आलाय, कसं वाटतंय? आनंद होतोय, कारण ही माझ्या नशिबात होत. माझं घर ते मला भेटलंय, अभिमान आहे आणि खुश आहे, आनंद आहे. असे महाराष्ट्रात अजून सुरज चव्हाण घडू पाहतात, आपण काय सांगाल त्यांना? त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून. हम्म. आणि काम करत जा आणि कष्ट करायचं, येस नक्की. धन्यवाद. सुरज चव्हाण सर, आम्ही या ठिकाणी आलो आहोत तुमची भेट घ्यायला. एक महाराष्ट्राला सुरज चव्हाण भेटलाय, याच्या पाठीमागचं काय कारण होतं नक्की? काय कारण म्हणजे त्यांना माहिती आहे फॅनला मी नाराज करत नाही. हा. त्यांचं मन जपतो म्हणून काळजात ठेवतो फॅनला माझ्या, कारण मी त्यांना आपलं मानलं. सुरज चव्हाण एक गरिबीतून वरती आला आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरज चव्हाणचं एक मोठं नाव झालं आहे. या मग तो प्रवास कसा होता सगळा? हे परवास म्हणजे आमचं पहिलं गरीब तुम्ही तर बघितली परिस्थिती नाजूक आमची, त्याच्यात निवड आलेलो आहे टप्प्याटप्प्यात. काय सांगा महाराष्ट्रात तुम्ही? महाराष्ट्राला एकच सांगेन, पहिला तसा आशीर्वाद दिलाय, आता आशीर्वाद दिलाय,
त्याचा शेवटपर्यंत मरत त्यावर आशीर्वाद लावले डोक्यावर. तुमच्या लेखागत आहे मी आणि असा सपोर्ट लावले. आता नक्की पुढचं प्लॅनिंग काय आहे सूरज चव्हाणचं? बघू आता साऊथला पिक्चर करू. बाकी आता लग्न झालेलं आहेच, हा मग अजून आज सांगितलं ना तुम्हाला पिक्चर करायचं. विचार करायचा आहे. हा काय सांगाल आपण शिवजन्मभूमी आलात?